नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. आपण निसर्गाकडनं, माणसांकडनं, निसर्गातल्या प्रत्येक घटकांकडनं खूप काही शिकून जगायचं असतं. कारण हे जे जगणं असतं हे अनुभवानं भारलेलं असतं. भारलेपणातनं आपण आपलं आयुष्य शोधायचं असतं आणि शोधता शोधता जी भौतिक गरज आहे किंवा ज्या आजच्या परिभाषेतली जी गरज आहे ती पैसा ही गोष्ट शोधायची असते. पैसा ही गोष्ट शोधायची असेल तर मग नोकरीच्या मागे धावून मुंबई गाठायची, पुणे गाठायचं किंवा विश्वाच्या दृष्टीनं महानगर गाठायची आणि आपल्या गावचं गावपण आपण विसरायचं. पण हे गावचं गावपण विसरणं म्हणजे आपण आपल्या माणसांना विसरणं, स्वत्वाला विसरणं अशी अवस्था झाली. ही सगळी अवस्था आपल्याला जिवंत ठेवायची आहे आणि ही जिवंत ठेवण्याची चळवळ म्हणजे सुवर्ण कोकण. काही माणसं अशी असतात की ज्यांचा जन्म मुंबईत असला तरी त्यांची गावची जोडलेली नाळ असते ती त्यांना पुन्हा एकदा गावपण आपल्याला जोडतेच, पण त्या जोडण्याबरोबरच इतरांना ही गावची चव, गावची आठवण ही सदोदित त्यांच्या मनावर, जिभेवर रेंगाळत राहावी यासाठी झटत असतात. मदन नाईक हे त्यापैकीच एक. सुवर्ण कोकणचे शिलेदार आणि त्याहीपेक्षा महत्वाची ओळख म्हणजे वेतोरा ऑर्गॅनिक फूडचे ते प्रणेते आहेत. नोकरी धंदा सांभाळत ही उद्योजक होऊ शकता येतं आणि केवळ एक उद्योग करून उद्योजक नाही तर अशा असंख्य उद्योगाची नवनवी स्वप्न पाहणाऱ्या माणसाबद्दल आपण जाणून घेणार आहोत, बोलणार आहोत त्याच्या शब्दात. मदन, स्वागत आपलं. नमस्कार. मला सांगा, आज सुवर्ण कोकणचे तुम्ही शिलेदार आहात. वेतोरे ऑर्गॅनिक फूड या नावाखाली आपण उद्योग समूह तुमचा आता सुरू आहे. समूह अशासाठी म्हटलं की आपली स्वप्न प्रचंड आहेत. घरची परिस्थिती काय होती आणि उद्योजक व्हावं का वाटलं? घरची परिस्थिती तशी बेताची होती. वडील मिल वर्कर होते. जेमतेम शिक्षण होतं. बाहेरगावी जाण्याचा योग आला. त्याच्यानंतर जेव्हा मुंबईत परत आलो तेव्हा काहीतरी असं काहीतरी असावं की जेणेकरून एक इन्कम चालू राहावा आणि तो इन्कम गावाकडून मिळावा आणि तिथे आपल्याला काहीतरी करता यावं, तिथे राहता यावं, जेणेकरून त्या निसर्गाचा आनंदही घेता येईल आणि इन्कमही चालू राहील. त्याच विचारात असताना जेव्हा परत आलो बाहेरगावावरनं आणि घर बांधायचं आपण ठरवलं गावी, वारंवार तिथे जाणं येणं होत राहिलं कोकणामध्ये आणि इथून जाताना बऱ्याच जणांची माणसाची येताना काजू घेऊन ये, तर त्यांच्यासाठी काजू आणायचो. त्यांना ते आवडायचे आणि ते डायरेक्ट मी फॅक्टरीमधनं घेऊन यायचो. असे करता करता एक साधारण वर्ष गेलं आणि एक कल्पना सुचली आपण का आणि मी आणायचो काजू ते वेतोराचे असायचे. थोडासा फरक आहे, वेतोरे काजू किंवा तिथलं जे काही पद्धत आहे तिथला शेतकरी काजू तोडत नाही, तो काजू पडलेले वेचतो आणि त्याच्यानंतर ती प्रोसेस करतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती चांगली चव येते. मला याच विषयावर यायचं. तुम्ही खूप सुंदर गोष्ट सांगितली. म्हणजे शेतकरी आपल्या प्राणपणानं आपल्या झाडांना, पिकांना जपतोय ऐकलं होतं, पण हे उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एकीकडे आर्थिक श्रीमंतीसाठी आंबा या गोष्टीला जास्तीत जास्त किंवा आंबा असेल, केळी असेल, कृत्रिमरित्या पिकवून त्याचा आनंद नेणारी एक कृषी प्रणाली आहे आणि एक अशी कृषी प्रणाली आहे की पूर्णत्वास जाईन पिकेपर्यंत ती थांबणारा एक कृषी वर्ग आहे. तुम्ही त्याचे प्रतिनिधित्व करताय. पूर्ण पिकून झालेले जे काजू असतात त्याची चव काय असते आणि तो काय फरक असतो? पूर्ण पिकून झाल्यानंतर त्याचा पूर्ण गोडवा आलेला असतो. दोन प्रकारे याचा फायदा होता. एक तर तो पूर्ण जर पिकला तर त्याचा काजूचे जे बोंड आहे ते बोंडू पण चांगले पिकतात आणि त्याचा पण शेतकऱ्याला पूर्ण उपयोग होतो. दुसरी गोष्ट, तो पूर्ण पिकल्याच्या नंतर त्याची जो आकार आहे तो पण मोठा असतो. त्याच्यामुळे त्याचं वजनही वाढलेलं असतं. जर ते पोले असतील काजू त्याचं वजन पण कमी असतं आणि तो पुढच्या पूर्ण प्रोसेसमध्ये ऍक्च्युली तो रिजेक्शन मध्ये तो काउंट केला जातो. म्हणजे मॅक्झिमम रिजेक्शन त्याच्यामध्ये निघतं, ज्याला उतार म्हणतात. तर तो शेतकऱ्यालाही फायदा होतो. दुसरी गोष्ट, त्याचं वजनही वाढतं आणि जो कोण एंड युटिलायझर आहे, जो कोण खाणार आहे त्यालाही त्याची चांगली चव मिळते, त्याच्यात गोडवा येतो. नक्कीच. या निमित्तानं आणखीन एक प्रश्न. आज काजू, आंबा हे निर्यातक्षम म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. फॉरेन एक्सपोर्टच्या दृष्टीनं विचार करताना हे फळ किती महत्वाचं ठरतं? फॉरेन एक्सपोर्टसाठी तर अतिशय क्वालिटीच्या बाबतीत किंवा आंतरराष्ट्रीय मानकाच्या प्रमाणे पूर्ण पिकलेला काजू हा किती महत्वाचा ठरतो? अर्थातच पूर्ण पिकलेला काजू हा जर एक्सपोर्ट करता आला, सर्वप्रथम ह्याचे सोर्सेस चांगले मिळणं गरजेचं आहे आणि तो जर एक्सपोर्ट करता आला
तर त्याचे जे इन्कम आहे तो जवळजवळ डबल होऊ शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. या गोष्टींबद्दल आपण प्रामाणिक असणं आवश्यक आहे. मला आणखीन एका विषय यायचं आहे की तुम्ही नोकरी करत उद्योजक होण्याचं स्वप्न पाहिलं. खरं तर आपल्याकडे अशी महानगरात अनेक लोक असतात की नोकरी एके नोकरी मिळालं, पेन्शन रिटायर झाल्यानंतर पेन्शन जमा झाल्यानंतर आपण काहीतरी करावं म्हणजे ते गावाकडे एखादं घर एवढ्याच परत संकल्पना मर्यादित असतात. अशा सगळ्या तरुणांना तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगाल की आजच ही वेळ का आली आहे? त्याच्यासाठी एक साधारण माझंच उदाहरण मी देऊ इच्छितो. एक म्हणजे मी घर बांधणं आणि त्याच्यानंतरचा माझ्यावरती आलेला प्रसंग. वडिलांना हार्ट अटॅक आला त्यांच्या वयाच्या 72व्या वर्षी आणि एक 6 महिन्यात त्यांचं पुन्हा कॅन्सरचं पण ऑपरेशन करावं लागलं. जर मी नोकरी करत असलो असतो तर तो जो एक 10-15 लाखाचा जो मला सामोरं जायचं होतं तो मी ठामपणे त्याला जाऊ शकलो, कारण मला नोकरीबरोबर ह्या धंद्याची जोड होती. इथे खरोखर उत्पन्न चांगलं आहे. तरुणांनी नुसतं काजूच नाही, कोकणामध्ये इतरही बरीच प्रोडक्ट आहेत की जे तुम्ही जर डायरेक्ट मार्केटमध्ये घेऊन येऊ शकलात. कोकम आहे, त्याचे बरेच बाय प्रोडक्ट आहेत, सरबत आहे किंवा आपल्या बऱ्याच प्रकारची पीठ आहे जी आपण घरगुती वापरासाठी आणतो. ती जर आपण मार्केटमध्ये जर चांगल्या प्रकारे जर त्यांचं प्रेझेंटेशन करू शकलो तर नक्कीच त्याला, आणि आज डिमांड आहे, लोकांना नवीन हवं आहे. आणि कोकणामध्ये खरोखर कोकणी माणसामध्ये त्याच्या बोलीमध्ये जेवढा गोडवा आहे तेवढाच त्याच्या खाद्यपदार्थांमध्येही उतरलेला आहे. मी याच विषयावर येतोय. वेतोरे ऑर्गॅनिक फूडच्या माध्यमातून आपण इन्स्टंट पीठ किंवा ह्या ज्या गोष्टी असतात त्याही होम प्रॉडक्ट म्हणून आपण मार्केटमध्ये आणल्यात. खरं तर या गोष्टी अशा असतात की साध्या प्लास्टिकच्या पिशवीतनं जरी दिल्या तरी त्याची चव ही तशीच असते. पण एक व्यावसायिक म्हणून अर्थक्षेत्राकडे आपण ज्यावेळी स्पर्धात्मक म्हणून पाहतो त्यावेळी या सगळ्या प्रॉडक्टना एक फिनिशिंग देण्याची गरज आहे. वेतोरे ऑर्गॅनिक त्या फिनिशिंग आणि क्वालिटी दोघांचाही समतोल राखून मार्केटमध्ये उतरलंय. तुमच्या नव्या प्रवासाबद्दल काय उमेद आहे तुमची? अर्थात मी ज्या गोष्टी जपल्या आहेत, एक तर क्वालिटी. आजच्या घडामोडीच्या जीवनामध्ये न्यूक्लिअर फॅमिली आहे, दोघेही वर्किंग आहेत. त्या स्त्रीला, त्या माऊलीला दोन्ही गोष्टी जपायच्या आहेत. मग त्यावेळेला स्नॅक्स फूडवरती जो कल जातो तो कल तिकडे न जाता कोकणामधली जी काही इन्स्टंट पीठ आहेत, थालीपीठ आहे किंवा भाजणीची पीठ आहे, पोहे आहेत, पेज आहे, ह्याच्याकडे जर न्याहारी म्हणून जर पाहिलं तर खरोखर तुम्हाला जे शरीराला पोषक जे प्रोटीन्स आहेत ते तुम्हाला ह्यातून मिळू शकतात. आजच्या तारखेला जर बघितलं तर मुंबईमधला जर माणूस त्याच्या नाश्त्यावरती करणारा खर्च आणि कोकणातला जर माणूस न्याहारीसाठी करणारा खर्च, अर्थात मुंबईतला खर्च जास्त आहे आणि त्याची उत्पादन शुल्क नाही किंवा त्याचे रिटर्न्स नाही मिळत, त्याचं समाधान मिळत नाहीये. म्हणजे साधं उदाहरण जर म्हटलं तरी दोघे जर एखादा मोठा दगड उचलला झाला तर तो कोकणातला माणूस सहज उचलू शकतो आणि मुंबईतला माणूस ते करू शकत नाही. नक्कीच. मित्र हो, शहरी राहणीमान आणि गावाकडचं राहणीमान, कोकणी राहणीमान याचा विचार करताना त्यातलं अन्न हा घटक देखील आज महत्वाचा ठरतोय. शहरी वातावरणात तुम्हाला येत असलेला थकवा हा तुमच्या नैराश्याबरोबर तुमच्या जगण्यातनं, तुमच्या खाण्यातनंही येत असतो. या सगळ्याला उत्तर म्हणजे आपल्याला गावाकडची जीवन पद्धती, गावाकडचा ती रेंगाळणारी चव आहे आणि ती चव आपण शोधली पाहिजे. ही जर चव शोधायची असेल तर आपण एक ग्राहक म्हणून त्याचा ज्या क्षणी त्याचा फोर्स करू त्या क्षणी विक्रेता म्हणून मॉल किंवा व्यापारी संस्कृतीवर गावाकडची ती चव महानगरात आणण्याचं बंधन हे आपोआप येणार आहे. या सगळ्याला होऊया. आपण जर विक्रेता बनणार नसाल तर ग्राहक बना आणि त्या घरगुती मागणीचा, घरगुती उत्पादनाचा आग्रह करा. ती चव, त्या गोष्टी हव्या असतात. पण केवळ पैसा मिळवण्याच्या नादात अशी प्रॉडक्ट्स येतात की ही चव सगळी विसरली जाते. पण वेतोरे ऑर्गॅनिक फूड्स या गोष्टी जपते. मालवणी मसाल्याच्या बाबतीतही तुम्ही आज मार्केटमध्ये स्वतःचं घरगुती प्रॉडक्ट व्यावसायिक स्वरूपात येतात.
मसाल्यात नेमकी काय जादू असते आणि जसं तुम्ही जेवढा पारंपरिकपणा आणाल तेवढा लहेजा हा त्या मसाल्यात उतरतो आणि मसाल्यातनं जेवणातनं उतरतो. काय सांगाल डेफिनेशन तुमच्या प्रॉडक्टची? म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की पाटा आणि वरवंट्यावरती वाटलेलं म्हणजे जे खडा मसाल्याचं जे जेवण आहे त्याची तर लज्जत न्यारीच आहे. आणि आजच्या तारखेला जे मिळणारे मसाले आहेत जेवणामध्ये जे वापरण्यासाठी ते एकतर कांडण करून मसाले बनवलेले असतात, घरगुती भाजणीचे आणि दुसरे मशीनचे. आपण तो जो मधला ह्याचा सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण ते कांडण काढून केलेले घरगुती भाजणीचे मसाले आपण लोकांसमोर आणतो आणि त्याला खरोखर सुंदर प्रतिसाद मिळतो आहे. त्याच्यामध्ये जे मसाले आहेत मालवणी मसाले, संडे स्पेशल, चिकन मटन मसाला, गरम मसाला, हळद, मिरची पूड, स्पेशल मिरची पूड ह्या उत्पादनं घेऊन आपण आता मार्केटमध्ये येत आहोत. मला एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळी तुम्ही असं ते घरगुती प्रॉडक्ट ज्यावेळी बाजारात आणतात तेव्हा प्रस्थापित अनेक ब्रँड असतात, पण या सगळ्यांना तुमच्या हातची चव हा तुमचा ब्रँड ठरतो किंवा तुमचं जे प्रॉडक्ट मधला दर्जा असतो हा ब्रँड ठरतो. एक व्यावसायिक म्हणून इतर जे छोटे उद्योजक आहेत त्यांना ब्रँड, चव, दर्जा याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल? अर्थात कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य हे अतिशय गरजेचं आहे. क्वालिटी तुमची क्वालिटी जी तुम्हाला ठेवायची आहे अर्थात ती तुमची उच्च असली पाहिजे क्वालिटी आणि ती सातत्याने तुम्ही दिली पाहिजे. तुम्ही फक्त सुरुवातीला जर तुम्ही फक्त पैसा जर बघितला तर ते कसंच शक्य नाही होणार. तुम्हाला एकदा चव मार्केटमध्ये जी तुम्ही देताय, तुम्ही लोकांच्या जिभेवरती जी चव आहे त्यांना सवय होऊन देत ती तुम्ही चांगली द्या. आजचा जो गिरायक आहे, आजचं जे मार्केट आहे ते पैसा बघत नाहीये, पैसा द्यायला तयार आहे, पण तुम्ही किती कन्सिस्टंटली आणि किती चांगलं तुम्ही लोकांसमोर मांडू शकता. जी काही प्रामुख्याने गोष्टी आहेत म्हणजे चव झाली, त्याच्यातून मिळणारे प्रोटीन्स आणि अर्थात एक सर्वसाधारण रेट्समधला जो समानता आहे ही जर आपण चांगल्यातली चांगली देऊ शकलो आणि ती जर आपण कमी प्रॉफिटमध्ये जरी दिली तरी पण ती जास्त खपल्यावरती तुम्हाला चांगलाच फायदा नक्की होईल. नक्कीच. मला सांगा, आज तुमचा व्यवसाय वाढतोय आणि व्यवसायाच्या निमित्तानं अनेक उद्योजकही मोठ्या उद्योजकांकडे किंवा आपल्या बरोबरच्या उद्योजकांकडे आशेनं पाहत असतात. सुवर्ण कोकण हे व्यासपीठच आहे. एक उद्योजक दाखवा आणि दुसरा उद्योजक घडवा. उद्योजक घडवणं म्हणजे केवळ नव्यानं सुरुवात करण्याबरोबर असलेल्या उद्योजकांना कनेक्टिव्हिटी वाढवणं असंही आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या निमित्तानं हा जे कार्यक्रम बघतायत, जे बेरोजगार तरुण आहेत तर त्यांना काय आवाहन कराल डीलरशिपसाठी संदर्भात असेल किंवा या तुमच्या उद्योगा समूहाशी जोडण्यासाठी? सर्वप्रथम म्हणेन की त्यांनी सुवर्ण कोकणचा 6:30चा प्रोग्राम तर जरूर बघावा की जेणेकरून त्यांच्यात ती स्फूर्ती येईल, त्यांना एक ध्येय मिळेल. ह्या सुवर्ण कोकण याच्या माध्यमातून आणि जी टॉकीजच्या जी 24 तासच्या माध्यमातून मी खरोखर आजच्या तरुणांना आवाहन करतोय की तुमच्या आजूबाजूला जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, तुमच्या शेजारच्यांना असू नयेत, तुमच्या शेजार असणाऱ्या दुकानांमध्ये असू नयेत, शेजारच्या काही फॅक्टरीमध्ये असू नयेत, अशा मॅक्झिमम तुम्ही प्रोडक्ट जे लागणार आहेत त्यांना आणि अशा जास्तीत जास्त प्रोडक्टचा तुम्ही विचार करा. त्याच्यामध्ये तुम्हाला ते कुठून मिळेल तो एक विचार करा. माझ्याकडे आले तरी पण मला पण आज डिस्ट्रीब्युटर्सची गरज आहे, मला आज विक्रेत्यांची गरज आहे. हे जे कोकणी प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवता येतील. माझ्याकडचे घ्या किंवा इतर कोणाकडचेही घ्या, पण ते तुम्ही स्वतः उभे राहा. आजचा दुसरा समाज जो जे करतो आहे ते त्यांनी का करावं? आज माझे काजू माझ्याच गावातनं एक व्यापारी विकत घेतो, तिथून मोठा व्यापारी घेतो, तिथून एपीएमसी मार्केट, नंतर होलसेलरकडनं रिटेलर आणि त्यांच्याकडनं रिटेलरकडनं आम्ही माझा बांधव विकत घेतो.
असं का होतंय? मग तुम्ही का नाही डायरेक्ट नक्कीच हा मोठा विचार आहे आणि विषय आहे. तर हो, या सगळ्या साखळीतनं आपण या साखळीतनं थेट दुवा का बनत नाही आहोत? कारण कांद्याचे वाढलेले दर आपल्याला दिसतात, एखाद्या गोष्टीची वाढलेली किंमत आपल्याला दिसतात, पण यात आपण मागे राहण्याची अनास्था, या प्रश्नाची उत्तरं कोणी द्यायची आहे? या प्रश्नाची उत्तरं शोधायची असेल तर या सगळ्या प्रवाहात आपण स्वतःहून सामील होऊन काही अंशी ही सगळ्या गोष्टीचं उत्तर आपण बनून समोर येण्याची गरज आहे. सतीश परब सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आज पूर्ण युवकांना नवउद्योजक बनवण्याची चळवळ करतायत. आपण स्वतः 15-16 ऑगस्टच्या सेमिनारला होता, ओरोसमध्ये झाला. कसा प्रतिसाद होता? काय लोकांची भावना होती? म्हणजे मी ज्या कारणाने सुवर्ण कोकणच्या प्रवाहात सामील झालो, मला काहीतरी करायचं आहे. माझा घरचा खर्च मला चालवण्याबरोबर मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे किंवा मला फॉरेन टूर करायची आहे. मग हे कसं शक्य होईल? मग त्यासाठी तुम्हाला व्यवसायाची जोड तर हवीच हवी. बरं, गुरुविना अंधकार, मग कोणतरी गुरु पाहिजे तुम्हाला. मग जर इथे कोणतरी उभं राहतंय तुमची मदत करायला, मग तुम्ही का नाही त्यांच्याकडे जा? सुवर्ण कोकण सारखे असे हजारो सुवर्ण कोकण तयार होणं गरजेचं आहे. जेव्हा मला एका मित्राकडनं समजलं की अशी एक संस्था आहे की ती नवीन उद्योजकांना मदत करते. मी विचारलं, काय मदत करते? काही नाही, विचारांची मदत करते. म्हटलं, काय विचारांची मदत करते? तू फोन कर. मी वेळ न दवडता मी सतीश सरांना फोन केला. एक 4 दिवसावर त्यांच्या शिलेदारांची मीटिंग होती. सर म्हणाले की तू ये मीटिंगला, ये, बस, बोल आमच्याशी, म्हणजे तुला समजेल काय आहे ते. 4 दिवसानंतर गेलो. तिथे जागुष्टे, शृंगारे, त्यानंतर शशिकला मॅडम, शारंगधर मॅडम, अशा सगळे आणि एवढे उद्योजक मी बघितले. त्यांच्याशी बोलणं झालं. त्याचबरोबर वाळवे, गोसावी सारखे, माझ्यासारखे तरुण जे आज नोकरी करून त्यांना काहीतरी करायचं आहे ह्या उमेदीने आहेत. मी एक थोडंसं माझं काहीतरी चालू होतं आणि मला हे बळ मिळणार एवढं मला फक्त समजत होतं. मला जे उद्योजकाला पोषक वातावरण या सुवर्ण कोकणमध्ये आहे हे मला तिथे ज्या दिवशी जाणवलं. नक्कीच ही सगळी जाणीव तुमच्या शब्दात दिसते. मी वेळ कमी आहे म्हणून विचारतो, अश्वमेध आज गरजेचं आहे प्रत्येकाला. काय आवाहन कराल महाराष्ट्राला की अश्वमेधमध्ये का सामील व्हा आणि कशी समृद्धी व्हा? जसं मी म्हणालो की कोणतरी गुरु पाहिजे तुम्हाला. तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला काय करता येतंय, तुम्ही काय करू शकताय हे तुम्हाला माहिती आहे. पण तुमचं मार्केट कुठे आहे, तुम्हाला ते कसं मिळवता येईल, कोणत्या तज्ञाची माहिती मिळेल, कोण तुम्हाला मदत करू शकतं, कोणाबरोबर तुम्ही हा बिझनेस करू शकता, किंवा तुम्हाला त्या सबसिडीची किंवा त्या प्रोजेक्टची डिटेल माहिती तुम्हाला कशी मिळेल. एकदा तुम्ही या सुवर्ण कोकणमध्ये त्या प्रवाहात सामील व्हा. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील ती केवळ सुवर्ण कोकणमध्ये. स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, त्या नंबरशी संपर्क करा आणि आपण खऱ्या अर्थानं विचारानं सुरुवातीला आणि नंतर आर्थिक श्रीमंत व्हा. नाईक, या ठिकाणी तुम्ही आलाच. वेतोरे ऑर्गॅनिक फूड्सच्या माध्यमातून तुम्ही जी प्रगती करताय, जे उद्योजकीय विश्व आज उभारण्यास सुरुवात केली आहे, या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा आणि आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.